छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. ती वाघनखं ब्रिटिश संग्रहालयात ठेवलेली आहेत. लवकरच ही वाघनखं राज्यात परतणार आहेत. पण महाराजांची ही वाघनखं नाहीत असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केला होता. इंद्रजित सावंत यांच्या दाव्यानंतर वकील असीम सरोदे यांनी या संग्रहालयाला भेट दिली आहे. महाराजांची वाघनखं जिथं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती तिथून ती आता हटवण्यात आली आहेत. पण तिथे एक महत्त्वाची नोंद करण्यात आली आहे. ही वाघनखं महाराजांची आहेत असा दावा केला जातोय असं या नोंदीत म्हटलंय. इतकंच नाही तर असा दावा अनेक वाघनखांबद्दल केला गेलाय असं देखील या नोंदीत म्हटलंय. लंडनहून असीम सरोदे नेमकं काय म्हणाले आहेत त्यांच्याच तोंडून ऐकूयात. आता जर आपण पाहिलं इथे वाघनख ठेवले होते 22 नंबर टायगर क्लॉज असं लिहिलेलं आहे. हे जे वाघनख ठेवलेले होते तिथे जे लिहिलंय ते मी आपल्याला वाचून दाखवतो. त्यांनी लिहिलंय इन 1659 द ग्रेट मराठा रूलर शिवाजी survived an assassination attempt by disembolving the emissary sent from Bijapur under the pretext of making peace. It has been claimed that this weapon was the actual one used, but the same claim has been made for several others. आता शेवटची ओळ अत्यंत महत्वाची आहे. इथेच लिहिलेलं आहे, त्या टॅगवर लिहिलं आहे 22 नंबरच्या की it has been claimed that this weapon was the actual one used, but the same claim has been made for several others. म्हणजे अनेकांनी हा क्लेम केलेला आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग 22 नंबरच्या तिथे वाघनख जे ठेवलेले होते तिथे अशी पाटी लावलेली आहे की द ऑब्जेक्ट हॅज बीन टेम्पररी रिमूव्ड आणि तिथे तारीख टाकलेली आहे 27/9/2023. त्यामुळे हे ऑब्जेक्ट सध्यापुरती इथून रिमूव्ह करण्यात आलेलं आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारने जे काही पैसे भरून हे वाघनख नेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये प्रदर्शन करण्यासाठी त्याची एक मोठी अमाऊंट आपण आपली सगळ्यांची नागरिकांची करातून जमा झालेली अमाऊंट आहे. आता प्रश्न हा आहे की वाघनख खरे नाहीत असं सगळेजण इतिहासकार म्हणतात. वाघनख महाराष्ट्रात नेऊन आपल्याला काही खूप लोकांच्या जीवनात फरक पडणार आहे असं नाही आहे. गरीब माणसाला सुख शांती समृद्धी मिळणार आहे वाघनख तिथं नेल्यामुळे असं नाही आहे. मग हे करोडो रुपये खर्च करून या म्युझियमची कमाई का करून देण्यात आली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रत्येक सजग भारतीय नागरिकांनी शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी हे विचारायला पाहिजे महाराष्ट्र सरकारला की इथले वाघनख तुम्ही भाड्याच्या तत्वावर महाराष्ट्रामध्ये प्रदर्शन करण्यासाठी का नेले. यांचं सगळं राजकारण हे भावनांवर आधारित आहे. इमोशन ड्रिव्हन पॉलिटिक्स हे जे करतात त्याच्यामध्ये आम्ही वाघनख आणले असा जो गाजावाजा करण्यात येत आहे त्या वाघनखांचा आपल्याला शून्य उपयोग आहे. आणि त्यामुळे या वाघनख नेण्याचा सुद्धा आपण विरोध केला पाहिजे. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराज यांना जाणता राजा आपण म्हणायचो. जाणता राजा का म्हणायचो, कारण की ते जनतेच्या पैशाचा गैरवापर कधीही होऊ देत नव्हते. शेवटचा पैसा सुद्धा लोकांच्या उपयोगासाठी आणि विकासासाठी वापरला पाहिजे असं समजणारे शिवाजी महाराज त्यांचं धोरण आणि विचार यांना पाळता येत नाही. आणि हे क्षुल्लक इथले नकली कोणाचे तरी वाघनख घेऊन महाराष्ट्रात जातात आणि तिथे सांगतात की आम्ही शिवाजी महाराजांवर फार प्रेम करतो त्यामुळे ते आणलेले आहे. ते विकत घेतले असते तर एकदा आपण समजू शकलो असतो, पण भाड्याने 3 वर्षासाठी इथून नेलेले आहे. त्याची एक मोठी अमाऊंट नागरिकांच्या करातून द्यावी लागलेली आहे. याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारला पाहिजे. अनेक जणांनी मला सांगितलं न्यायालयात केस करा, यांच्यावर करू शकतो आपण, परंतु किती केसेस करणार. मूर्खपणाने वागणारे जे राजकीय लोक आहेत त्यांना आपण जोपर्यंत मतदार आणि नागरिक म्हणून प्रश्न विचारणार नाही यांना जाग येणार नाही. इथले वाघनख नेण्याची मुळीच गरज नव्हती. त्याची महाराष्ट्रातल्या एकाही माणसाला कोणताच त्याचा उपयोग नाही. उपयोग शून्य पद्धतीने हे जे इथली एक वस्तू नेलेली आहे ही बिंडोकपणाचं ते लक्षण आहे आणि त्यामुळे आपण त्याचा निषेध केला पाहिजे असं मला वाटते. हे बाकी शस्त्राचं सुद्धा इथे ठेवलेलं आपण बघू शकतो. म्युझियम खूप चांगलं आहे. लंडनमध्ये आपण आले तर हे म्युझियम जरूर बघा. इथल्या वस्तू बघा. इथून प्रेरणा आपण घेतली पाहिजे की कशा प्रकारे इतिहासाचं संस्कृतीचं जतन करायचं असते. भाड्याच्या तत्वावर घेऊन कोणाच्या तरी वस्तू घेऊन जायच्या आणि ज्या शिवाजी महाराजांनी वापरल्या सुद्धा नाही त्या
त्यांनी वापरल्या म्हणून सांगायच्या, हे भावनांचं राजकारण त्वरित बंद झालं पाहिजे, याची मागणी नागरिकांनी केली पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.